एक नाही, दोन नाही, तब्बल 163 शिक्षक अपंग. जिल्हा परिषदेकडील शिक्षण विभागात सावळा गोंधळ. बदल्या टाळण्यासाठी यातील कित्येक गुरुजनांनी बोगस सर्टिफिकेट सादर केली. सरस्वतीच्या अंगणात लक्ष्मी दर्शनाचा खेळ मांडला. संधी साधण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ इतकंच नव्हे तर जिल्हा परिषदेतील माजी सदस्यांचाही कृपाशीर्वाद या बनेल गुरुजनांच्या पाठीशी होता. होय, जिल्हा परिषदेतील माजी सदस्यांचा या घोडाला वरदहस्त होता. मात्र केलेली पाप उघड होतातच. आज हे भ्रष्टाचारी गंडवणारे शिक्षक व्हेंटिलेटरवर आहेत. कारवाईचा फास कधीही यांच्या भोवती आवळला जाऊ शकतो. अहमदनगर मध्येही गुरुजनांनी अशीच बनवाबनवी केली होती. तिथे 76 शिक्षक बडतर्फ झाले. आता सोलापुरातही नावानिशी अशा बनेल गुरुजनांची वरात निघणं बाकी आहे. जेवढे झाकण्याचे लपवण्याचे प्रयत्न होतील तेवढी ही बाब उसळून वर येणार आहे. पहा ही यादी. 163 शिक्षकांची ही लिस्ट. कुणी अस्थिव्यंग, कुणी कर्णबधीर, कुणी अंध, कुणी अल्पदृष्टी, कुणाचा दृष्टीदोष, कुणी मतिमंद मुलांचे पालक, कुणाची हृदय शस्त्रक्रिया. पाहिजे ती सर्टिफिकेट्स, पाहिजे तो दाखला या गुरुजनांनी सादर केला. अर्थात लक्ष्मी दर्शनाचा खेळ, बदल्या टाळण्यासाठी वापरण्यात आलेला फंडा. शासकीय रुग्णालय गाठा, अर्थपूर्ण व्यवहार करा, अपंग बना. शिक्षण विभागाकडे या, लक्ष्मी दर्शन घडवा, घोड पुढं दामटा. अहो, इतकंच नाही तर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनीही भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत आपले हात पाय सोडले. साऱ्या साखळीतून तयार झाली 163 अपंग शिक्षकांची यादी. वाड्या वस्त्यांवरच्या शाळा, शिक्षकांचा वेगळाच ठाव ठिकाणा. गुरुजन, प्रशासन, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांना वाटलं टाका आणि मिळवा पैसे. हा अपंग आणि मजबूत पगाराचा मनपसंत ठिकाणी आनंद घ्या. कागदोपत्री अपंग असलेले शिक्षक आज धडधाकट अवस्थेत फिरतायत. काल परवापर्यंत सारे तसे बिनधास्त होते, पण आज या महाभागांचे धाबे दणाणलेत. भ्रष्टाचाराचं पाप बडतर्फीच्या रूपानं बेतणार या भीतीनं धावाधाव सुरू झाली आहे. गुरुजनांची अपंगगिरी या वृत्त मालिकेची दखल राज्य पातळीवर घेतली गेली आहे. बनेल गुरुजनांसह त्यांना पाठीशी घालणारी प्रशासन यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित मंडळी आणि जिल्हा परिषद माजी सदस्यांचा हिशोब आता सुरू झालाय. यामध्ये बळींचा आकडा किती हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गुरुजनांची अपंगगिरी या वृत्त मालिकेचा हा तिसरा भाग होता. उद्याच्या भागात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून कारवाई संदर्भातील स्पष्टीकरण पहा. पाहत रहा गुरुजनांची अपंगगिरी, फक्त इन सोलापूर न्यूज चॅनलवर. गुरुजनांच्या अपंगगिरींचा सोक्ष मोक्ष लावत आहेत चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, तर तंत्र संकलन होतं सुजित खटकांबळे यांचं.